हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरली आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी, पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतुनी आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण जनता पंचप्रपादाने कथे गोविंदा, पंचप्रपादाने कथे गोविंदा, बाबाजी सद्गुरुदास तुका, समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदावं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे
समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं वीतम वा सर्वमेतशमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो जयांची केलिया स्मरण हो ये सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा गुणीजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठल विठ्ठल हरिणे माझे हरिले चित्त हरिणे माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरानो हे बरा लौकिक प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त वेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य राग रसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा गवळणी प्रकरणातील काल्यासाठी घेतलेला अभंग आहे। दोन उच्चस्तरीय म्हणजे परमार्थिक अवस्थेला उंचीला पोचलेल्या भगवत प्राप्ती झालेल्या ज्या गोपिका आहेत त्या दोन सखी मैत्रिणी संवाद करत आहेत आणि त्या संवादाचा अनुवाद महाराज करत आहेत। विठ्ठला अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवण्या अगोदर हा महाकाला आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय वैकुंठवासी आपल्या सर्वांचं हृदयस्थान पूजनीय बाबा म्हणजेच पूजनीय मधुकरजी बाबा जाधव जोपुळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चालत असलेला अखंड नामयज्ञ आणि त्या अखंड नामयज्ञाची सांगतीची सेवा आपणा सर्वांच्या अनुकंपेनं आणि बाबांच्या आशीर्वादाने मजपामराच्या वाट्याला आली। आजची ही कीर्तन सेवा इतरत्र काल्यांसारखी नाही, काला आहेच पण त्यातली त्यात तो महाकाला आहे। विठ्ठल त्याचं कारण पुण्यपुरुष त्या पुण्याला आपल्या सोबत ठेवतो याच्यात नवल काय। आपण गेल्यानंतर सुद्धा त्या पुण्यलहरी जशाची तसा अजून सांगू का त्याच्या पुढे कदाचित वास्तव पंचमहाभौतिक ही तनु नाम शरीर घेऊन जोपर्यंत तो आत्मा मृत्यू लोकामध्ये राहतो कदाचित ते पुण्य त्या पुण्याचं वलय काही अंशी विशिष्ट पद्धतीनं प्रगट पाहिजे तेवढ्या गतीनं होत नाही, पण तोच महात्मा या मृत्यू लोकाला सोडून जेव्हा जातो तेव्हा पूर्णतः त्यांच्या पुण्याच्या पूर्ण लहरी शिल्लक ठेवून जातो आणि त्याची प्रचिती गेली आपल्याला 7 दिवसापून या ठिकाणी येते। बाबांच्या पुण्यलहरी जशाची तशा आहे, जशाची तशा नाही त्याच्याहून अधिक गतिमान झाल्या। त्या गतिमान होण्याचे चिन्ह काय, आपण 7 दिवस नाही बाबांचा जेव्हा अंत्येष्टी कर्मापासून तर आत्ता 13 उत्तर क्रियेपर्यंत आपण सर्व साक्षी शिलेदार आहात। आपण बघत आहात की ज्या गोष्टी इतरत्र ठिकाणी जुळवण्यासाठी पूर्ण अट्टहास्य प्रयत्न प्रत्येकाला करावा लागतो तरी सुद्धा जुळत नाही, पण या ठिकाणी कोणालाही संपर्क न करता कुठलाही अट्टहास न करता एवढी दिव्य प्रचिती जरी ह्या स्थानाला येत असेल तर 100 नाही 1001%
बाबांच्या पुण्यलहरी या ठिकाणी शिल्लक आहे, यात नवल नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत शिल्लक राहतील. विठ्ठला 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 विठ्ठला. मी नेहमी सांगत असतो, पुण्यवान आणि पुण्यवंताची व्याख्या फार गोड आहे. कोण पुण्यवान? जो पुण्याच्या भोवती फिरतो. ऐका. आणि कोण पुण्यवंत? पुण्य ज्याच्या भोवती फिरतं. पुन्हा सांगतो, आपण सर्व पुण्यवान आहात 100%. कारण का? आपण पुण्यप्राप्तीसाठी दररोज पुण्याच्या भोवती फिरतो. काहीतरी करतो ना. जप करतो, तप करतो, याग करतो, अनुष्ठान करतो, दान करतो, नित्य इंद्राणीचं स्नान, नित्य ज्ञानोबरायाचं स्नान, नित्य पंढरीची वारी. हे सर्व कशासाठी? नित्यनियम कशासाठी? आपल्याला पुण्य अपेक्षित आहे. आपण पुण्याच्या भोवती प्रदक्षिणा करतो. आणि कोण पुण्यवंत असतो? ज्याच्या भोवती पुण्य फिरतं. आमचे वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज पुण्यवंत आहे. पुण्य त्यांच्या भोवती घिरक्या घेतं आणि त्या पुण्यामध्ये स्नान केलेली ही सर्व आपण मंडळी आहात. वामनानंद बाबा खर्डेकर पुण्यवंत आहेत. सचिदानंद केरो बाबा पुण्यवंत. यादव स्वामी महाराज पुण्यवंत आहे. महान तपस्वी बाळाबाबा पुण्यवंत आहेत. आपल्या प्रभागात काय महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली सद्गुरू गंगागिरीजी महाराज पुण्यवंत आहेत. पुण्यवंत त्याला म्हणा. राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज पुण्यवंत आहे. पुण्य त्यांच्या भोवती घिरक्या घेतं. सांगू का? त्या पुण्यवंतांच्या यादीमध्ये अजून एक नाव ऍड झालं, ते म्हणजे गुरुवर्य मधुकर बाबा. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका. आता 13 जणांची यादी आहे जेवणासाठी. पूजा झालेली आहे. त्या ठिकाणी आता तुम्ही फक्त लवकर यायचं आहे. दौलत महाराज तुम्ही आहेत. जागा रिक्त होत आहेत. त्या रिकाम्या जागा लवकर भरण्यासाठी. हां मधू तुम्ही पण जा. हां तयारी पूर्ण झाली का तिथे? झाली 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 झाली. आणि किती कमी पडत आहेत ते सांगा. नाही 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 ते भोजन अगोदर प्रीती भोजन नाही. मी तुम्ही या घाई ना करू. मी आहे ना. आणि आदरणीय आज सोपं करण्यासाठी माझ्या पुढे अधिष्ठान बसलेलं आहे. काळजी करण्याचं कारण नाही. सोपान महाराज आले. जा. हां 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 तिथं यादी किती आहे ते बघा. प्रल्हाद महाराज तुम्ही पण जा. जा जा जा. भाऊ तुम्ही पण आहे त्या यादीत. तुम्ही पण हो. नवनाथ महाराज बघा ती यादी. हा विठ्ठला विठ्ठला आपला विस्तार चाललाय. बाबांचं पुण्य. आज बघा आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय आमचे मार्गदर्शक तथा गुरुवर्य ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय सोपान महाराज निकम बाबा जरी परसुलचे असले पण आले आळंदीवरनं. हे लक्षात ठेवा. म्हणजे आज आळंदीहून ज्ञानोबरा इथे उपस्थित आहे. लक्षात ठेवा. विठ्ठला पाठीमागे उभे असलेली वारकरी शिक्षण संस्था मला वाटलं अर्जुन महाराजांची का. मी सहज त्यांना विचारलं. परिचयाचे विद्यार्थी दिसले नाही. पण त्यांनी सांगितलं आम्ही त्र्यंबक राजाहून आलोय. संदीप महाराज खाकळ यांची ती वारकरी शिक्षण संस्था. सांगितलेलं नाही, फोन केलेला नाही, संपर्क केलेला नाही. म्हणजे निवृत्ती दादा सुद्धा या ठिकाणी आलेत. लक्षात ठेवा. ही सामान्यता नका समजू. ते पावलं इथपर्यंत येणं सामान्य घटना नाही. आणि दादांच्या पूर्ण उपस्थितीमध्ये विद्यमान विश्वस्त नवनाथजी महाराज जरी आपले असले पण पदस्थ आहे आणि जबाबदार व्यक्तिमत्व आहे. 1 नाही 2 दिवस नाही तो 16 करण्यासाठी प्रत्यक्ष ते 7 दिवस उपस्थित आहे. सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. वारकरी संप्रदायातली दिग्गज मंडळी माझ्या समोर आहे. नारायण महाराज आहेत, गाजरळून आहेत, निळोबा महाराज पप्पू आहेत. संपूर्ण समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी परसूल, भोयेगाव, भाटगाव, नारायणगाव, शिरसाने, सोग्रस, हिरापूर, खडकोजर, गुराळे, वडाळी भोई, शिंदे, भयाळे, धोडांबे, पंचक्रोशी, देवरगाव, खडक माळेगाव आदी करून बरीचशी भजनी मंडळ नित्याने 7 दिवस नित्य आले. मला सांगा ना या ठिकाणी प्रत्येक दिवशी प्रत्येक माईकवर 2-2 गुणीजन ते बी तयार गुणीजन इथे उभे होते. अनेक मृदंगाचार्य आपले हात बांधून उभे होते. लक्षात ठेवा. कारण सामान्य घटना नाही. युद्धस्थली पाहिल्यावर जसं शुराला थांबवणं शक्य नाही
एखाद्या आशिवाला त्याचं मैदान पाहिल्यानंतर थांबवणं शक्य नाही, तसं गुणीजनांना हे हरिभक्तीचं मैदान पाहिल्यावर थांबवणं काही शक्य आहे का? फार कठीण असतं. आदरणीय विद्यमान रतन बाबा आहेत, कितीतरी नावं माझ्या समोर आहेत, कैलास बाबा आहेत, मी शेवटी सगळ्यांचा उल्लेख करतो. ऐका, बाबांची पुण्याई आणि बाबांचं पुण्य व्यतीत करत असताना मला सहज रात्री गुरुवारी आदरणीय उल्हास बाबांनी मधुकर ह्या शब्दाचा अर्थ व्यतीत केला. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सहज नामावळी आता मधु भाऊंना विचारले कोतवालांना की नावं काय नेमकी, सगळे जरी परिचयाचे पण कुटुंबाचे. बाबांचं नाव मधुकर आहेत, आईसाहेबांचं नाव मोहिनी आहेत मूळ नाव, सोनूदादाचं नाव मोहन आहे आणि ताईचं नाव माधुरी आहे. विठ्ठला विठ्ठला हा जो मकार येतो ना, ज्ञानोबरांनी ह्या मकाराचा उल्लेख केलाय. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. मकार आलेला आहे, अनुनासिक येत आहे न म. आणि बाबांचं जसं मकाराने सुरुवात होतं तसं मोहन सुद्धा त्याच उंची नाही, माधुरी सुद्धा त्याच उंची नाही. संपूर्ण कुटुंब बाबांची अनुशासन पद्धती फार मोठी आहे, त्याचा विस्तार मोठा आहे. अभंगाकडे वळतून नंतर, कारण जर आत्ता बाबांना स्पर्श केला तर 100% सांगतो मला कीर्तन करता येणार नाही. विठ्ठला विठ्ठला ऐका, हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरली, आता कैसी जाऊ घरा, नो हे बरा लौकिक. ऐका, भगवान परमात्म्याची हृदय स्थिती प्राप्त झाल्यानंतर, भगवत प्राप्ती झाल्यानंतर काही कार्य शिल्लक राहत नाही. त्याची वृत्ती एकदा लयातीत झाली, ब्रह्मलीन झाली, तर त्याच्या ठिकाणी कार्य शिल्लक राहत नाही. भक्तीच्या प्रांगणामध्ये 2 तट फार महत्त्वाचे आहेत. ज्या पद्धतीनं रस्त्याला लागल्यानंतर चढ उतार येतात, ऊन पडल्यानंतर ऊन सावलीचा खेळ वृक्षाच्या खाली सुरुवात होतो. स्त्री पुरुष या जगताचे 2 टोकं येतात. नदी तीराला 2 तट असतात, प्रत्येक ठिकाणी योद्ध्याला तलवार ढाल लागते. तशी भक्तीमध्ये सुद्धा 2 गोष्टी स्पर्श करतात, एक अवस्था असते आणि एक व्यवस्था असते. प्रपंच आणि परमार्थाचा विग्रह करत असताना अवस्थातीत व्यवस्था आणि व्यवस्थास्थित अवस्था या दोन्हीला स्पर्श फार महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणाल कसं? प्रपंच आहे, त्या प्रपंचामध्ये व्यवस्थाही पाहिजे आणि अवस्थाही पाहिजे 100%. कारण तो काय, प्रवृत्ती मार्गातून निवृत्तीकडे जाणारा ग्रस्त आश्रम तुम्ही स्वीकारला 100%. परमार्थामध्ये कदाचित व्यवस्थेची दुर्बलता झाली असेल, होईल, पण अवस्था प्रथम स्थानी आहे. विठ्ठला विठ्ठला भक्ती मार्गामध्ये अवस्थेला अनन्यसाधारण महत्त्व. अवस्था म्हणजे काय? त्याच्या ठिकाणी असलेला उदास भाव भक्तीचा त्याने पूर्णता धारण करणं, त्याला अवस्था म्हणा. मग तुम्ही म्हणाल त्या लक्षणांनी तो भक्तयुक्त आहे का? 100% आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापाश. हा संपूर्ण अभंग सर्वांच्या परिचयाचा. ही भक्ताच्या अवस्थेची लक्षण आहे. अवस्था त्याला म्हणा, त्याला त्याने स्वीकारले. गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबांचा विनोदाचा दृष्टांत आठवला मला. बाबा म्हणले अवस्था म्हणजे मलिन करणं, कपडे खराब घालून घेणं. तो लगेच म्हणतो, त्याला जर विचारलं का रे बाबा धोतर धुतलेलं नाही, सवस्र तू असा स्वच्छ नाही, मग तो म्हणतो नाही मी सध्या काय अवस्थेवरती आहोत. आणि दुपारी गुलाबजामची पंगत होती म्हणले संस्थेमध्ये, आणि गुलाबजाम वाढणाऱ्यांनी ऐकलं होतं हा अवस्थेवरती आहे. आता अवस्था म्हणजे काय? जगद्गुरु महाराजांना अवस्था प्राप्त झाली तर त्यांना कुठलाही पदार्थ कोणासोबत खातो हे कळे ना. काय खातो आम्ही? कासाया सांगा ते प्रमाण त्याने ऐकलेलं होतं. आणि गुलाबजामची बादली तिथनं चालली, त्याच्या पुढून त्याने गुलाबजाम असे भरून घेतले, पण त्याचं ताट सोडलं आणि पुढे गेला. गुरुरे बाबांची पद्धत. बाबा म्हणले त्याने 2 ताटं बघितली, मागे फिरेल. मग त्याला सांगितलं, मौन होता, इथे वाढ. तो आला नाही तर त्याने मान धरली आणि गुलाबजाम वाढाली. त्याने सांगितलं, अरे दुपारी मी सकाळी ऐकलं तू अवस्थेवर आहोत. म्हणले माझी अवस्था ही कपड्यांपुरती, खाण्यापुरती नाही. हां,
अवस्था आपली क्षणोक्षणाला बदलते, पण भक्ताची अवस्था एकदा प्राप्त झाली बदलत नाही. अवस्थेमध्ये अवस्था निर्माण होत असताना भक्तीची काही पद्धती, काही सूत्र आहे. भजन करा विठाला 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 विठाला. अवस्था स्वीकारत असताना चित्ताच्या स्थित्यंतराला अनन्यसाधारण महत्व आहे, स्थलांतराला अजिबात नाही. भक्तीमध्ये हे पण दोन सूत्र लक्षात ठेवा. एक स्थलांतर आहे आणि एक स्थित्यांतर आहे. स्थलांतर म्हणजे आता तुम्ही सर्व तुमचे स्थल सोडून, घरदार सोडून आत्ता जोपूळमध्ये आलायत, म्हणजे आत्ता तुम्ही तात्पुरतं का होईना काय केलं, स्थलांतरित झालात या वस्तीवर. आता पुन्हा कुठे जाणार आहे, पुन्हा कुठे. काही व्यक्ती व्यापारानिमित्तानं, व्यवसायानिमित्तानं भक्तीच्या क्षेत्रामध्ये आपलं जन्मभूमी कर्मभूमी सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर होतात, त्याला स्थलांतर म्हणा. पक्षी सुद्धा त्यांचं स्थळ सोडून स्थलांतरित होतात. पण स्थलांतरापेक्षा भक्तीच्या प्रांगणामध्ये स्थित्यंतराला अनन्यसाधारण महत्व. तुम्ही म्हणाल कसं? उदाहरणार्थ घरदार सोडलं, वारीला निघाला, पंढरीच्या वारीला गेलं, हे भक्तीतलं त्याने स्थलांतर केलं. पण पंढरीच्या वारीमध्ये जाऊनही त्याला कांदा टोमॅटो आणि शेतीचा जर विसर पडत नसेल तर त्याने फक्त स्थलांतरच केलंय, अजून स्थित्यंतराला स्पर्श नाही. विठ्ठला विठ्ठला. मग तुम्ही म्हणाल स्थिती बदलणं म्हणजे काय? स्थितीची अवस्था अशी असते, आहे त्या जागेपासून किंवा आहे त्या स्थलापासून, आहे त्या व्याप्तीपासून व्यापक होत जाणं भक्तीच्या क्षेत्रामध्ये. उदाहरणार्थ स्थित्यंतर म्हणजे काय? गर्भश्रीमंत व्यक्ती जन्माला आली आहेत, भरपूर संपत्ती आहे, पण त्याच्या ठिकाणी जन्माला आलेला पुत्र सुद्धा त्याच्या संपत्तीला वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्या स्थितीला स्थित्यंतर करण्याचा प्रयत्न करतो. एखादा गरीब आहे, त्या गरीबाला त्याला घालवायचं, श्रीमंत पदाला जायचं आहे, हे व्यावहारिक स्थित्यंतर आहे. भक्तीच्या बाबतीमध्ये असं आहे, ध्यानधारणा, तितिक्षा, शम, अधम, उपरम या अवस्था त्याला सुरुवातीला माहीत नाही. ज्ञानाची अवस्था माहीत नाही, भक्तीची अवस्था माहीत नाही, उपासनेची अवस्था माहीत नाही, कर्माची अवस्था माहीत नाही. पण हे स्वीकारत असताना 12 वर्षापूर्वी फक्त तो आळंदीला आला होता आणि 12 वर्षानंतर त्याला बघितल्यानंतर दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष, त्याला बघितल्यानंतर सामान्याला समाधी लागावं, समजावं त्यानं त्याच्या भक्तीतलं काय गाठलं, स्थित्यंतर गाठलं. विठ्ठला 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 विठ्ठला. बाबांचाच एक दृष्टांत आठवला, विनोदाचा, गुरुवर्य बाबांचा, कुरेकर बाबांचा. एक व्यक्ती म्हणले सर्व गाव त्याला मूर्ख म्हणायचं. काय म्हणायचं? सर्व गाव. गाव म्हणू द्या, त्याला राग येत नव्हता. त्याला हळूहळू घरातले पण काय म्हणू लागले, त्याच्या व्यवहारावरून मूर्ख म्हणू लागले. घरातले म्हणले याच्यात नवल नाही हो, जी अखंड सौभाग्यवती धर्मभूषण धर्मपत्नी, जरा जास्त उपाधी झाली काही नाही, तुम्ही सगळे असे मिस्कीला हसले म्हणून म्हटलं मी. धर्मपत्नी, धर्मपत्नी ज्या दिवशी त्याला मूर्ख म्हणू लागली, त्याला संसाराचा त्याग आला. तो म्हणला आता जोपूळ सोडायचं, चांदवड तालुका सोडायचा, पुढे जायचं जिथे आपला परिचय नाही त्या ठिकाणी जायचं. त्याने स्थलांतर केलं. आता मला स्थित्यंतर सांगायचं. मूर्ख पदाची उपाधी त्याने सोडली नाही. तो निघाला, देशाटन केलं, मजल दर मजल करत प्रांत बदलला, राज्य बदललं. आणि एक ठिकाणी जुना काळ, नदीला पूल नाही, शेणाचं सारवण जात्याचं दळण, झऱ्याचं पाणी पिण्याच्यासाठी गाव सर्व यायचं. आणि सर्व गावाचा जो झरा होता त्या झऱ्याजवळ त्याने रात्री पोटभर मधुकरीचं जेवण जेवल्यामुळे सकाळी त्याला बहिर्देशाला जाण्यासाठी वेळ मिळेना, म्हणून त्याने इकडे तिकडं पाहिलं, पाणी कुठेच नाही, म्हणून कुठे बसला, झऱ्याजवळ बसला. माता भगिनींनी दुरून बघितलं आणि काय मूर्ख व्यक्ती म्हणले आपल्या गावात आली. घरी निरोप गेला, सर्व पंचमंडळी त्या झऱ्याकडे धावली, पळाली तशी जवळ आली, त्याला धरलं, म्हणले ए मूर्खा. सर्व गाव त्याला मूर्ख म्हणतंय. त्याला मूर्ख काम आपलं, त्याला ते त्याच्या कृतीची काही लज्जा वाटत नव्हती. तो फक्त त्या पंचांना म्हणले 1-5 मिनिटं मला द्या, आलो मी तुमच्याजवळ, मला मारा तोडा काही करा, द्याल ते प्रायचित्त स्वीकारेल, पण मला अगोदर हे सांगा माझ्या गावातून या ठिकाणी मी मूर्ख आहे असं सांगण्यासाठी कोण आलं होतं एवढं सांगा. आता मला सांगा,
हा मूर्ख आहे हे सांगण्यासाठी निरोप देण्याची गरज आहे का? स्थलांतर त्याने केलं पण वृत्तीचं स्थित्यंतर जर नसेल तर त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त होत नाही. परमार्थामध्ये स्थित्यंतराला फार महत्त्व आहे. पुढे त्या स्थित्यंतरामध्ये स्थिती बदलत असताना भक्तीचे 3 राग येतात. पूर्वराग, मिलन राग आणि विरह राग. विठला 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 विठला. कशाला म्हणायचा पूर्वराग? ज्या वेळेस भक्तीची चाहूल लागते, पुण्यपुरुषाचं दर्शन होतं, भक्तिमय अंतकरणाकडे त्याचे पाऊलवाट सुरू होते, त्याला टाळ मृदंगाची गोडी लागू लागते, त्यावेळेस तो स्वतःच्या उद्धाराची मागणी संतांकडे करतो का माझा उद्धार कशाने होईल? विठला विठला काही मी उद्धार पावेल उद्धार पावेन कही कृपा करील नारायण. हैसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. कैये खंडईल कर्म पारुषतील धर्मा धर्म कासयाने कळले हे वर्म म्हणून बहुश्रम वाटतसे. पूर्वरागे भक्तीतला तुम्हाला सांगू का? मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मला असं वाटतं मिलन रागा विरह रागापेक्षा पूर्वरागाची मजा काही वेगळी आहे. तुम्ही म्हणाल कसं? ज्या वेळेस त्या गोष्टीचं ज्ञान प्राप्त होतं त्याच्यातली रंग लालसा ज्यावेळेस निघून जाते ना त्याच्यात रंग राहत नाही. तुम्ही म्हणाल कसं? कीर्तनकार होण्याच्या अगोदर कीर्तनाची म्हणजे पूर्वपीठिका जी असते समजून घेण्याची, म्हणजे कीर्तनकार प्रवेश कसे करतात, ते मध्ये सिद्धांत कसे मांडतात, दृष्टांत कसे देतात, समारोपीय चिंतन कसं मांडतात, हे ऐकताना जोपर्यंत हे कळत नाही ना व्यासपीठ तोपर्यंत मजा वेगळी असते. ज्या वेळेस कळतं ना प्रस्तावना लक्षात आली का माहीत आहे, त्याच्या पुढे चित्त रंगत नाही. पूर्वरागाची मजा वेगळी आहे. अजून सांगू का? आता हा झाला भक्तीचा दृष्टांत. संसारामध्ये सुद्धा तसंच आहे. मला एक सांगा, ते म्हणाला आता हा दृष्टांत तुम्हाला शोभतच नाही पण सांगतोच, नाहीत घ्याल माझ्यावरचा आक्षेप. तुम्ही पूर्वरागात आहे काय? एखाद्याचा विवाह जमला जुन्या काळात बरं का, मोबाईल नाही, इंस्टा नाही, फेसबुक नाही, फोटोग्राफी नाही, काहीच नाही. लग्न जमलं आणि लग्नाची तारीख डिक्लेअर झाली. मला सांगा जिथून जमलं त्या तारखेपासून जेव्हा होणार आहे त्या तारखेपर्यंत जी अवस्था असते ना त्याला पूर्वराग म्हणा. काय बोललो मी? त्याला पूर्वराग म्हणा. कारण प्राप्तीच्या अगोदर त्याचं चिंतन चाललंय, पण नंतरच्या काळामध्ये त्या पूर्वरागाचा आनंद असतो का? नसतो, 100% नसतो. पूर्वराग भक्तीमध्ये विशेष आहे. पूर्वरागाची पूर्वपीठिका हृदयाच्या अंतकरणाच्या सूक्ष्म टप्प्यामध्ये एकदा जागृत झाली, सद्गुरूचं दर्शन होतं, महावाक्याचा बोध होतो आणि नंतर त्याची अवस्था होते तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. ती अवस्था त्याच्या चिंतामध्ये प्राप्त होते. हा पूर्वराग आहे. गोपिकांच्या चित्तामध्ये मनमधुर असलेला त्रिभुवन सुंदर असलेला काना गोकुळामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्याच्याविषयी निर्माण झालेली अवस्था पूर्वरागाची आहे. तो आम्हाला भेटेल, दर्शन देईल आणि त्या दर्शनाच्या द्वारा चित्तवृत्ती जो जपीतपी त्यागी संन्यासी महान्व मुनी बैराग्याला दुर्लभ आहे तो वैकुंठीचा राणा आम्हाला बाळकृष्णाच्या रूपामध्ये सहज प्राप्त झाला. हा आनंद सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये दृढ आहे. आणि नंतर मिलन रागाची भूमिका त्यांची तयार होते आणि त्या मिलन रागातून विरहाकडे जाण्याची तयारी गोपिकांची नाही. ती गोपिका
संवाद करत असताना म्हणते, तो तुला प्राप्त होत असताना कसा कसा झाला त्या अवस्थेचं वर्णन त्या गोपिकांनी केलंय. गोपीगीतामध्ये त्याचं चिंतन आहे. उगाचच पापण्या आपल्याला दिल्या म्हटले. का दिल्या? ह्या पापण्यांची उघड झाप होते ना, तेवढा सुद्धा विलंब आम्हाला देवाच्या दर्शनाचा त्रास देतो. किती भक्तीची उच्च अवस्था असेल. का दिल्या म्हणले पापण्या? फार गोड चिंतन आहे. आणि ही अवस्था त्यांची झाल्यानंतर एक गोपिका दुसऱ्या गोपिकाला म्हणते, प्राप्त झालेल्या अवस्थेमधून ऐका, पुन्हा पूर्वस्थितीला म्हणजे मायेच्या प्रपंचाला स्पर्श करत असताना पुन्हा तू त्या प्रवासामध्ये येते का? त्यावेळेस तिने दिलेलं उत्तर फार गोडे. आल्या असते, पण भगवान परमात्म्याने चंचल असलेल्या वृत्तीला स्थिर करून चित्त प्रकाशामध्ये मायाधिक प्रपंचाचा राज करून अखंड ब्रह्मांडाचा प्रकाश माझ्या अंतकरणामध्ये पाडल्यामुळे आता त्या चित्ताचा हरण एकमेव द्वितीय असणाऱ्या भगवान परमात्म्याने केलं. त्याच्यामुळे मूळ घराला मी येऊ शकत नाही. अभंगाचं प्रथम चरण. हरिले माझे हरिले चित्त भार भीत विसरले आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हे हरिले माझे हरिले चित्त भार भीत विसरले आता कैसी जाऊ घरा, कैसे जाऊ घरा. हरिले माझे हरिले चित्त भारवीत विसरली. हरिले माझे हरिले चित्त भारवीत विसरले. हरिले माझे हरिले चित्त भारवीत विसरली. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हरणे माझे हरले चित्त भार विसरले आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरली. भगवान परमात्म्याने माझ्या चित्ताचं काय केलंय? हरण केलंय. काय हरण केलं? गुरुवर्य बाबा फार गोड सांगतात. म्हणले एक गवळण होती, शिंक्यावर काय असते? बरणी असते म्हणले, आणि तिच्या मुलीचं नाव हरणी होतं. तिची अवस्था भक्तीमध्ये एवढी पुढे गेली का तिला शुद्ध राहिली नाही. कडेवर असणारी हरणी तिने शिंक्यावर ठेवली आणि शिंक्यावरची बरणी कमरेवर घेतली. सगळ्या गोकुळात सांगू लागली, बघितली का माझी हरणी किती सुंदर आहे. याला म्हणायचं हरिणे माझे हरिले चित्त. अजून सांगू का, ज्यावेळेस या गोपिका हटनाम बाजार करण्यासाठी गोकुळ सोडून मथुरेला जायच्या आणि मथुरेला जात असताना त्या गोपिका ते चिंतन करत असताना, मला सांगा, ज्याचा व्यापार करण्यासाठी गेला तो व्यापार पाहिजे ना. उदाहरणार्थ चांदवडच्या बाजारामध्ये कोथिंबीर घेऊन एखादा बसला. कुठल्या गावचा घेऊ? आता परसलचा घेऊ? कुठल्या तरी गावचा बसला, जाऊ द्या. आणि बसल्यानंतर कोथिंबीर विकण्यासाठी, पण तो म्हणतो मेथी घ्या. आता त्याला लोक वेडी म्हणतील का शहाणं म्हणतील? जवळ जाणार नाही, वेडा आहे. तसंच झालं गोपिकांच्या बाबतीमध्ये. गोपिका बाजाराला गेल्या. गोपिकांच्या शिंक्यावरती काय होतं बरं? दही घ्या, तूप घ्या, लोणी घ्या असं म्हणायला पाहिजे होतं, पण गोपिका तसं म्हणत नव्हत्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरे तागे, तव तव हासती मथुरे तागे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर
धरती मथुरे जागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे तव तव हासती मथुरेच्या गे. काय सुरुवातीची दुडीवर दुडी गवळणी साते निघाल्या विकिता गोरस घ्या मन हरी गोविंदू घ्या कोणी दामोदर उचंबळे गोरस सांडेबाय दुडिया माझारी कानोबा झाला भारी उचंबळे गोरस सांडेबाहेरी एका जनार्दनी सबलस गवळणी ब्रह्मानंदून समाये म्हणे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या तव तव हासती मथुरेच्या गे. महाराज त्याला अवस्था म्हणतात, त्याला हरिणे माझे हरिले चित्त म्हणतात. जो विषय प्रथमदर्शी आहे तो व्यवहारातही तो दिसावा आणि चित्तातही तो दिसावा. म्हणजे बहिरंग आणि अंतरंग याची साम्यता एक येते, त्याला अवस्था म्हणा. आपलं वेगळं आहे, माझं तरी वेगळं आहे. आपलं म्हणण्यापेक्षा कोण जाणे कोणा घडे उपासना. माझ्यासमोर बसलेली सर्व दिग्गज मंडळी आहेत, साधनामयी मंडळी, संत सभा आहे. ऐका, अवस्था प्राप्त होत असताना चित्ताची बैठक होईपर्यंत विषय मनाला त्रास देतात, विषय शरीराला त्रास देतात. कारण का? हे मायादिक आहे ना, पंचमहाभूताचा आहे. पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्म इंद्रियाचा व्यवहार बघतात, पंच प्राण पंचकोश याला सांभाळतात. मन चित्त बुद्धी अहंकार अंतकरणाचं स्वरूप याला प्रमुख म्हणून भगवंताने प्रदान केलेलं आहे. आणि याच्याद्वारा पंच विषयाचं सेवन हे इंद्रिय सर्व करत असताना मन त्यांना चंचल बनवतं. किती चंचल बनवतं? त्या चंचलतेला सीमा ठेवत नाही. बहु चंचल चपळ मन जाता येता न लगे वेळ. मनाचा ठाव कोणी घेतला नाही. ऐका, अशा मनाला स्थिर करून चित्तवृत्ती स्थापन भगवंताच्या हृदयस्थ करून त्याला म्हणायची अवस्था. आपण बघितलेले महात्मे कितीतरी आहे. याला चित्त भाय गुरुवर्य आदरणीय प्रातस्मरणीय ज्यांच्या निमित्तानं हा नाम सप्ताह आहे, हा अभंग घेण्याचं कारणच असं आहे, त्यांच्या तो आवडीचा अभंग होता. विठाला विठाला चित्तवृत्तीची प्रधानता ओवी माझ्या समोर आहे. ती ओवी सुद्धा ह्या बॅनरवर ह्या फलकावर टाकण्याचं कारण असं आहे. म्हणे वाचा करणे जयाचे भजने देवाचे भाणे ते एक शरीर जाते क्षणी देवची झाले. ते एक शरीर म्हणजे कोणचं? ज्या शरीराचं चित्ताचं हरण देवाने केलेलं आहे. विठाला विठाला चित्ताचं हरण ज्या शरीराचं झालंय ते एक शरीर जाते एक क्षणी देवचे झाले, अन्य नाही. याला चित्ताचं हरण म्हणायचं. बराच विस्तार करता येईल पण वेळ नाही. बाबा म्हणायचे शरीरामध्ये पित्त असावं, संसारामध्ये वित्त असावं, परमार्थामध्ये चित्त असावं. हे बाबांचं चिंतन. मधुकर बाबा सांगायचे. त्यांची सांगण्याची ट्युनिंग वगैरे शैली उंच सरत होती. कशाला म्हणायचं आप्पा चित्त ते म्हणायचे. कशाला म्हणायचं पित्त? अरे पित्ताक्षय जोपर्यंत समतोल नसतो तोपर्यंत शरीर विचंबलित होतं. ज्याचं पित्त स्थिर आहे त्याचं मन विचार सुद्धा स्थिर आहे. पित्त बिघडल्यानंतर काय होतं हे माझ्यापेक्षा आपणच विचारायचं, कारण त्यांचा पित्ताशयच काढलाय. त्यांना सकाळी 8 वाजलं का जेवण लागतं, दुपारी बरोबर घड्याळावर चालतात. त्यांनी मला 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं सावधान व्हा, नाहीतर आमची अवस्था काही ऐशी दशा. असं नका करू म्हणले, आणि ती अवस्था त्यांचं ऐकलं नाही म्हणून मला सुद्धा भोगावी लागते. पित्ताशय बिघडला का शरीराची प्रकृती बिघडते. संसारामध्ये वित्त नसलं की प्रपंचाची स्थिरता बिघडते. परमार्थामधलं चिंतन संसारिक जीवाला चालवत असताना काम येत नाही. तुम्ही म्हणाल कसं? उदाहरणार्थ एवढी मोठी मोठी यज्ञ होतात, एवढी मोठी मंदिरं होतात. आज हा नाम सप्ताह आहे, देणगीदार पुढे येतात. म्हणजेच काय लागतं? संसारिकाला वित्त लागतं. वित्त ही प्रधानता आहे. धन प्रपंचामध्ये अपेक्षित आहे, धन आसक्ती अपेक्षित नाही. ऐका,
निळोबा महाराज एकदा भोयगावच्या ठिकाणी मला म्हणले, त्यांच्या तोंडावर सांगतो, आज माझं आहे ना पित्त पार बिघडून गेलंय. म्हणलं तुला वित्त कमी पडलं असं. पित्त कधी खवळतं माणसाचं. बरं, घराघरातलं नवरा बायकोचं भांडण कशामुळे कचरो नाना? हा, तुम्ही बोला ना काहीतरी, काय हो ना. हा, बरं बरं. पैसा कमी पडला की भांडण होतं. म्हणजे पैसा म्हणजे वित्त लागतं. आणि आपलं परमार्थामध्ये वित्त पित्त बाजूला, इथे चित्त लागतं. ज्याचं चित्त प्रधान त्याचा परमार्थ देवाला सुद्धा आवडतो, याच्यात नवल नाही. त्याच्या परमार्थाला सुगंध सुटतो. विठ्ठला विठ्ठला. आता मी नावं घेतो. माझ्या समोर जे हरिभक्त परायण पूजनीय बाबा बसलेत, सोपन महाराज, त्यांची ज्यांच्याविषयी बैठक आहे ते पूजनीय आदरणीय नारायण महाराज, म्हणजेच डॉक्टर. सगळ्यांना डॉक्टर बाबा परिचित, ह्या नावाने जास्त परिचित द्या. डॉक्टर बाबांचं जीवन, सगळ्या व्याधी सगळे आजार आहे का नाही? बरं, त्यांच्याजवळ बसल्यानंतर आपल्याला वाटतं की यांना एवढे आजार आहेत. का वाटत नाही? त्याचं कारण त्या चित्तामध्ये बैठक देवाची, अन्यांची नाही. हे पंचमहाभूतात. त्यांना जेवण करत असताना आपल्याला थांबावं लागतं, बाद झालं म्हणून. म्हणजे त्यांना हेही समजत नाही की आपण आता जेवण किती झालंय. चित्ताची बैठक असावी लागते. जोग महाराजांची चित्ताची बैठक आहे, राष्ट्रसंतांची चित्ताची बैठक आहे. चित्ताची बैठक ज्याची झाली का त्याला सर्व अनुकूल सानुकूल होत असते, हे लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यामध्ये परमार्थामध्ये चित्ताची बैठक आहे. म्हणून ते चित्त त्या गोपिकेचं देवाने हरण केल्यानंतर ती म्हणते, हरिणे माझे हरिले चित्त. परिणाम काय झाला? भार वित्त विसरले. कशाचा भार? विषयाचा भार विसरले. चंचल करणाऱ्या वित्ताचं मला विस्मरण झालं. भार विषयाचा होतो का? 100% होतो. ती एक ओवी कैसा आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू हस्ता सर्व सुखासी आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. विषय असे असतात की ते भ्रांत एवढी मोठी पाडतात की तिथपर्यंत जातो माणूस. ते गुरुवर्य बाबांचंच उदाहरण. संपूर्ण गावकोसाला अंध व्यक्ती सुरू झाली. गावकोसाच्या बाहेर, म्हणजे जुन्या काळामध्ये गावाला तटबंदी असायची. दरवाजामधून आत व्यक्ती आली, अंध होती, आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला गावाच्या बाहेर पडायचं असेल, गाव मोठं आहे, मला वेळ नाही, ह्या तटाला स्पर्श करा, ज्या ठिकाणी तुमचा हात थांबेल त्या दरवाजातून बाहेर जा. त्याने प्रदक्षिणा सुरू केली. दरवाजे येण्याची वेळ आणि पायाला खाज येण्याची वेळ एकच व्हायची. परिणाम काय झाला? सूरदास बाबा जास्त असले या दृष्टांताला. परिणाम काय झाला का पुन्हा त्याचा तट फेराय सुरू झाले. आपलं तसंच आहे. विषयामध्ये असणारं चित्त जोपर्यंत देवाकडे येत नाही तोपर्यंत भ्रांत पडते. मग तो भार वित्त विसरले. त्याचा परिणाम आता माझी अवस्था काय? अभंगाचं दुसरं चरण. आता कैसे जाऊ घरा, 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 आता कैसे जाऊ
आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर आता कैसी जाऊ घरा. कुठल्या घराला? जीवाचं घर वेगळं, देवाचं घर वेगळं आणि संतांचं घर वेगळं. जीवाच्या लौकिक घराला मी प्राप्त होणारच नाही, कारण का ते नाशिवंतच, ते मायेचंच आहे. संतांच्या घराची अपेक्षा केली तर ती अवस्था फार मोठी. कि विठला विठला हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. ही व्यापकता संतांच्या ठिकाणी आहे. ती व्यापकता सुद्धा गोपिका अपेक्षित ठेवत नाही. आणि देवाच्या घराच्या ठिकाणचं जर वंदन केलं तर हृदयबंदी खाणा केला. आता विठ्ठल भक्ताचं हृदय हे देवाचं काय घर आहे. आणि त्या घराच्या ठिकाणी जर वर्णन केलं तर मी कुठल्या कुठल्या घराला प्राप्त होऊ, त्यापेक्षा मी आता आहे त्या ठिकाणी मला त्या भगवत प्राप्तीची उंची भोगू द्या, मला विरहात जायचं नाही. ही अवस्था आहे तिची. म्हणून आता हे वर्तमान काळी पद वापरलंय. आता माझ्या मते आदरणीय पूजनीय श्रावण बाबांनी आता हे शब्दावर चिंतन केलं, तुम्ही सगळे ऐकायला होते. आता हे वर्तमान काळी पद अनेक अंगाने येतं. लहान मुलगा आहे, घरामध्ये खेळतोय, 200-300 रुपये किमतीची एकदम चमचमीत असणारी कप बशी त्या मातेनं त्या दिवशीच नवी आणलेली बाजारामधून सोमवारच्या. आणि त्या मुलाकडून तो कप एकदम फुटला आणि त्याला कळालं का आता मला कोणीतरी मारेल. सर्व धावले. ते मुलगा लाडाने म्हणतं आता आता शब्द सांगतोय मी. आता हा शब्द परमार्थामध्ये सुद्धा तेवढाच कोवळ आहे. कसा? आता कोठे दावे मन, आता कैसी सांगा अजून. आता काय सांगू आता? हा काय सांगू आता. संतांचे उपकार कितीतरी आता येईल, जाऊ द्या. हा आता तरी पुढे, आता निश्चिंतीने अजून. वा वा. ऐका, मी तुम्हाला सांगू का, याच्यातली एक गंमत सांगतो. तुम्ही सगळे गायनाला आले आणि त्यांना जेवणाला का बाबांनी बोलवलं माहिती आहे का? कोणाला जे उभे होते ते. कारण त्यांना माहिती आहे माझा वसंत, माझा पप्पू, निळोबा गायन करतील कसे, कारण ते नाही आहे ना. बाबांचा युक्तिवाद आहे महाराज. बाबांनी सर्वांना आनंद दिला. विठ्ठला विठ्ठला. आता कैसी जाऊ घरा. आता हे पद आहे वर्तमान काळी. घरा कैसी जाऊ, त्याचं कारण आहे आता कैसी जाऊ घरा. त्या घराला गेल्यानंतर होतं काय? लौकिक स्पर्श करतो आपण. आपली अवस्था सोडून समाजाच्या पाठीमागे वा अन्य क्षेत्रात गेलो, मग तो साधू असू द्या, राव असू द्या, रंक असू द्या, त्याला लौकिक बिघडवतो म्हणजे बिघडवतो. पूजनीय आदरणीय वैकुंठवासी श्यामअण्णा शास्त्री आळंदीमध्ये वारी भरलेली होते. अचानक रिक्षामध्ये भेट झाली. अण्णांचा माझा परिचय दुरून होता तसा. आमचे सोमादादा नाटेगाव करून पटकन बसा श्यामअण्णा आहे. अण्णांना बघितलं जाण्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर. अण्णा रिक्षात बसले. आपल्या संस्थेपुढून गेलो आणि आपले गांगुर्डे महाराजांचे इथे त्यांचा मुक्काम असतो. बसल्यानंतर असा हात धरला. कितव्या वर्षाला? म्हणलं दुसऱ्या वर्षाला. कीर्तनकार व्हायचं आहे का साधक व्हायचं? अण्णांचा प्रश्न. मी म्हटलं आता आलोय, जे होईल ते होईल. कसं म्हणायचं? कारण साधक व्हायचा हा शब्द काही लहान आहे का? हा, कीर्तनकार व्हायचा हा शब्द सरळ आहे. परंतु म्हटलं हरकत नाही. अण्णांनी मला जवळ घेतलं आणि 3 शब्द सांगितले. एक दारेशना, एक वित्तेशना आणि एक लोकेशना. अण्णा म्हणले दारेक्षणा सुटणं अवघड नाही. अनेक महापुरुषांनी असणाऱ्या प्रपंचाचा सुख उपभोगाचा सहज त्याग केलाय. गोपीचंद राजा राज्य सोडलं ना त्यांनी, काय हरकत आहे म्हणले. मोठमोठे गेले. राजा भरताने सार्वभौम राज्य सोडून जंगलाचं प्रयाण केलं. अवघड नाही. दारेशना सुटेल, स्त्रीचा मोह सुटेल, वित्तेशना सुटेल. पैशावर बाजूला करून अनेक साधक पुढे जातात. पण सांगू का, कसाही महात्मा असला त्याच्या मनात सुप्त इच्छा असते, मला लोकांनी काय करावं. चाल झाली आणि गाणाऱ्याला जर कोणीच म्हणलं नाही गोड गायला, त्याला जेवणच जात नाही. मृदंगाचार्य गोड वाजवलं 2 घास वाढवा खातो. मग आता कीर्तनकाराचं काय होईल? चुकून म्हणावं
ही अपेक्षा आहे. पण एखादा विरळा असतो तो धाडस करतो, महाराज आपला सिद्धांत झाला, इथे असंच पाहिजे होतं. पाहिजे तर ते भेटले तर सुधारणा होते. आणि लौकिक गोड म्हणणारे जर भेटले तर 100% सांगतो आहे ती अवस्था बिघडून. लौकिक फार वाईट आहे. आता ते पाठामध्ये हा लौकिक नाही बरं का, आपण गाणारी मंडळी आपल्या चालीच्या सोयीने हा लौकिक टाकून घेतो. मालिकेमध्ये हा लौकिक नाही आहे. नो हे बरा लौकिक, हा लौकिक म्हणला की हे दर्शक सर्वनाम आहेत. हा ही हे तो ती ते, दूरची अथवा जवळची वस्तू दर्शन करून जे देतं किंवा दर्शवते त्याला दर्शक सर्वनाम म्हणा. आता याची अडचण अशी, हा लौकिक म्हणला का लौकिक स्वतंत्र येतो. राजकारणाचा लौकिक, अध्यात्माचा लौकिक, घराचा लौकिक, पत्नीचा लौकिक. कोणी न मानो पण किमान पत्नीने तुम्ही माना डोलत जा ना. मी हा आनंद घेतो असतो. विठाल विठाल सांगू का लौकिक काय करतो. लौकिक आपला आहे तो परमार्थ बुडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरुवर्य प्रातस्मरणी आम्ही ज्यांच्याकडे राहिलो ते पूजनीय बोधे बाबा लौकिकापासून फार दूर राहिले. बाबा कधीही व्यासपीठावर आले नाही. कुठल्याही सत्कार समारंभामध्ये विद्यार्थ्यामध्ये दूर बसायचे बाबा. कधीच व्यासपीठावर आले नाही, कधीच नाही. अजून सांगू का, बाबांना ते काय सविनय शिष्टाचारही नव्हता बाबांचा. काही निमित्तानं आपण काय म्हणतो, नको नको आपल्याला जायचं असतं व्यासपीठावर, पण आपण म्हणतो नको नको आपल्याला जायचं असतं. म्हणजे मला तरी माझं सांगतोय, पण आपण काय म्हणतो, नको जाऊ दे, जायचंच असतं पण नको. हा सविनय शिष्टाचार सुद्धा बाबांजवळ नव्हता. ओरिजिनल बाबा व्यासपीठावर जात नव्हता. बाबांनी कीर्तन परीक्षेचं कीर्तन झाल्यानंतर आयुष्यभर कीर्तन केलं नाही. अखंड भजनाची साधना केली. बाबांनी कीर्तन केलं नाही, पण महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं हा दाखला बाबांनीच घालून दिला. हे लक्षात ठेवा. वेळेवर कसं यावं, वेळेवर कीर्तन सुरुवात कसं करावं, वेळेवर कसं सोडवं, म्हणून मला वेळे का पाहावं लागेल. विठाला विठाला लौकिकापासून जे दूर राहिले ते भगवंताच्या स्वरूपाला सहज प्राप्त होतात. लौकिक हा भक्तीच्या मार्गामधला सर्वात मोठा काटा आहे. म्हणून नो हे बरा लौकिक हा नाहीच म्हणायचं. नो हे बरा लौकिक हा म्हटलं की मी सांगतो ना, मग एक त्याला संकोच येईल ना. म्हणजे या जगात असणारे सर्व लौकिक मला नको. नो हे बरा लौकिक. मग आता परमार्थामध्ये तुला जी अवस्था प्राप्त झाली ती जगाच्या उपयोगी यावी म्हणून तुला जो आलेला चित्तवृत्तीचा अनुभव प्रगट करणं. ती गोपिका म्हणते अडचण अशी प्रगट केला असता पण जगाला तो खरा वाटत नाही. अभंगाचं 3रं चरण. आता कैसे जाऊ परखियासे सांगता गोष्टी, 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 परखियासे सांगता गोष्टी.
पारखी असे सांगता गोष्टी घरची कुठे खातील. अडचण अशी आहे, कुस्तीमध्ये डाव लपंडाव पड्डाव असतात. ते डाव एक तर मोडावे लागतात, ओळखावं लागतात आणि सोडवणूक करून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस असे ठरले तुम्ही सोडवणूक करून घे. वा, संदीप महाराजांची फार तयारी मोठी आहे. महाराजांच्या आवाजाला मध्यंतरी फार मोठा प्रॉब्लेम आला होता, पण ज्ञानोबरायांच्या कृपेने पुन्हा तयार झाला. विठाला विठाला. पारखी अशी सांगता गोष्टी घरची कुटी किंवा कुडी खातील. काय आहे गुरुवर्य मधुकर बाबा सांगायचे, परमार्थामध्ये आलेला अनुभव जगाला विचारल्याशिवाय सांगू नये. हा परमार्थाचा सिद्धांत आहे. परमार्थामध्ये संसारामध्ये चालतं, पांभर चालली, पेरणी चालू आहे, सहज म्हातारे चालले तर ते सांगतील अरे सरळ सरळ, काही फरक पडत नाही. ऐकणारा ऐकतो का नाही, सांगणारा सांगतो का नाही, काही फरक पडत नाही. पण परमार्थामध्ये विचारल्याशिवाय सांग, जर विचारल्याशिवाय सांगितलं तर त्याचा काय तोटा होतो हे सांगणाऱ्याला विचार. कारण जर विचारतो कधी माणूस त्याला गरज असली तर, त्याला पाहिजे असलं तर. म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये अनेक लोक म्हणतात तुम्ही बाबा त्यांना काही सांगतच नाही. अरे विचारल्याशिवाय सांगत नाही ना. तहान लागली का पाण्याची अपेक्षा जशी सुटते तसं भक्तीचं आहे. विशिष्ट एक वलय आलं साधकाला, बरोबर तिकडे गती घेऊन जातो. आणि जर बळजबरी त्या हौदावर नेला तर कदाचित मारण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून विचारल्याशिवाय सांग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, आणि जर सांगितलं तर परिणाम काय होतो, त्याची निंदा होते. उदाहरणार्थ तुम्हाला आता या ठिकाणी ह्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावरुणलाय भगवंताने इथे दर्शन दिलं गृहीत धरा. असं प्रगट झाला देव. कटेवर कर आहे, विटेवर उभा आहे, पितांबरधारी आहे, त्रिभुवन सुंदर कोटी कंदर पदर्पदन रुक्मिणी रमण परमात्मा असा उभा आहे. मनमोहर असं सुंदर देवाचं रूप तुम्हाला दर्शन झालं. आणि तुम्ही घरी गेल्या गेल्या सगळ्या घरच्यांना सांगितलं वा आज कीर्तनाला गेल्याचा फायदा असा झाला, आयुष्याची केलेली साधना फळाला आली आणि देवाने आम्हाला कीर्तनात दर्शन दिलं, असं तुम्ही घरी सांगितलं. कोणालाही सांगितलं, घरच्यांना खरं वाटेल. ते काय म्हणतील माहिती आहे का, मित्र दिला असेल ना तुला, ना तुला देवाने ना, मग वा भेटलाच असेल, तुझं कर्मच तेवढं सुंदर आहे, लोकांच्या बोरमध्ये दगड टाकतो आणि तुला काय देईल देव, दर्शन देईल ना. बरोबर आहे का नाही, होईल का नाही असं. म्हणजे परमार्थाचा अनुभव सांगू नये. गुरुवारी आदरणीय पूजनीय संदीपन दादा अनुभव सांगतात. 1963-64 रामसुखदासजी महाराज पाठ घ्यायचे पंढरपुरामध्ये. पंढरपुरामध्ये पाठ घेत असताना जे साधक होते त्यांचा पहाटे पाठ असायचा आणि ग्रस्ती होते त्यांचा सायंकाळी 4ला असायचा. ज्यांचे ब्रह्मचारी साधक आहे त्यांचा पहाटे 4ला असायचा. 4 वाजता पहाटे 1964 काळा कोट घातलेला आणि फॅट घेऊन एक श्रीमंत, विचार करा 64ला गाडी आहे, फॅट घेऊन आला पंढरपुरामध्ये. आल्यानंतर बघत्या की रडण्यासाठी सुरुवात केली. धाय मोकळून रडू लागला. स्वामीने त्याला उचललं, काय झालं. म्हणले तुम्ही ज्याचं चिंतन करतात, ज्याची साधना करतात, तो योगियांना जो दुर्लभ आहे, तो कान्हा बालकृष्णाच्या विग्रहामध्ये मला एकदा दर्शन देऊन गेला. म्हणजे आनंदाची गोष्ट ना, रडण्याचं काय. म्हणले अडचण अशी, एकदाच दिलं, माझी अपेक्षा त्याने दररोज द्यावं. रामसुखदासजी महाराजांनी त्याला विचारलं, देवाने तुला ज्या दिवशी विग्रहामध्ये देवघरामध्ये दर्शन दिलं, तो आलेला अनुभव तू कोणाला सांगितला का हृदयात ठेवला. तो म्हणल्या सगळ्या जगाला सांगितलं. यात नवलं पेपरमध्ये छापलं. ते म्हणे त्याचाच परिणाम आहे, तो तुला पुन्हा कधी भेटणार नाही. परमार्थामध्ये आलेला अनुभव लपवावा आणि घडलेले दोष जगाला दाखवावे. विठ्ठला विठ्ठला. मग आता भगवान परमार्थाची देवाची प्राप्ती झालेली जी गोपिका आहे, दुसरी म्हणते एक काम कर, तुला जी अवस्था पाहिजे ती मला प्राप्त झाली आहे, माझी जी अवस्था आहे तुला ती प्राप्त व्हावी वाटत असेल तर एकच काम कर, असणाऱ्या विषयाच्या जगाच्या लौकिकाच्या बाह्य बाजाराच्या चंचलतेमधून तू निवांत स्थळी पोच. म्हणजे अवस्थेला जा. ती गोपिका करते पण तरी सुद्धा तिला पुन्हा मागे वळावं पाहावं लागतं. अभंगाचं शेवट चरण. तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे, तुका
पाहिले पाहि परतोनी आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा पहिले पाहि परतोने पाहिले पाहि परतोने आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक लौकिक आ लोहे बरा लौकिक लौकिक लोहे बरा लौकिक लौकिक लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक लोहे बरा क्या बात लोहे लोहे बरा लौकिक लोहे बरा लौकिक लोहे बरा लोहे बरा लौकिक लौकिक लोहे बरा
तुका म्हणे निवांत राही, पाहिले पायी परतोनी, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. एकदा मोठ्या प्रेमाने भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे आणि नंतर 5-10 मिनटं आपण बोलणार आहोत. उन्हामध्ये बरीच मंडळी बसलेली आहे, तिकडे पूजा होत आलेली आहे. सर्वांनी लक्ष द्या, हात वरती करा असे मोकळे. हरी विडोबा रखुमाई, सर्वांनी टाळी जगद्गुरु महाराज ही अवस्था भक्तीची प्रगट करत असताना अनुवाद करतात हा शब्द बोललो होतो. त्या दोघींचा चाललाय संवाद, पण त्या संवादाचा अनुवाद करतायत महाराज श्री. त्याचं कारण आहे, तुम्ही म्हणाल कशावरनं? जगद्गुरु महाराजांनी अनेक प्रमाणांनी वा संतांनी सर्व युगामध्ये असण्याची साक्ष सगळ्या संतांनी दिली. तसे महाराज सुद्धा गोपिकाच्या रूपामध्ये गोकुळात होते. आपण सुद्धा सर्व गोपाळ आहोत, हे लक्षात ठेवा. या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर अनेक बहिरंगाला चित्त चंचल करणारे विषय जगात नाहीत का? अशाही परिस्थितीमध्ये सर्व व्यसनांपासून दूर जाऊन असणाऱ्या विषयाची लालसा सोडून जर आपली चित्तवृत्ती भगवत प्राप्तीच्या दिशेनं रंजत असेल तर 100% समजायचं आपण पूर्वजन्मीचे गोपाळच आहोत. काळजी करण्याचं कारण नाही, कारण जर पूर्वजन्माचा पुण्याईचा दाखला जर ज्ञानोबाराय सुद्धा देतात. किती देतात महाराज? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले पूर्वजन्मी सुकृते ती मज आजी. जर असं असेल किंवा ज्ञानोबरांची माझी आज सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातलो प्रभू. ज्ञानोबरायांचं जर असं म्हणणं असेल अनेक जन्माची साधना जर माझी फळाला आली तर जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात मी सुद्धा गोपाळ होतो, मी सुद्धा गोपी भावाला प्राप्त झालो आणि मी ते सर्व पाहिलं. त्यांचा ऐकलेला संवाद अनुवादाच्या रूपाने मी तुमच्या समोर ठेवला. वादविवाद आणि संवादाचे प्रकार मला विस्तार करायचा नाही, वेळ संपलेली आहे. अजून बरंच काही होणं बाकी आहे. उन्हामध्ये सर्व मंडळी बसलेली आहेत. ऐका, पूजा ही झालेली आहे, उत्तर क्रियेचाही पूर्ण समारोप झालेला आहे. कीर्तनाचं 15-20 मिनिटामध्ये काहीतरी विश्लेषण काल्याच्या रूपाने मांडव या रूपाने या ठिकाणी मी उभा आहे. ऐका, जगद्गुरु महाराजांनी अनुवाद केल्यानंतर आजच्या काल्याच्या कीर्तनाचा नेमच असा असतो, काल्याच्या कीर्तनाचा अभंग घ्यावा किंवा गोपी भावातला अभंग घ्यावा. संस्थेने घालून दिलेल्या नियमावलीनुसार, थोरा मोठ्यांनी पूर्वसुरूंनी घातलेल्या नियमानुसार काल्याचं चिंतन म्हणजे भगवंताने लीला संकीर्तन जे केलंय त्याचं चिंतन व्हावं या दृष्टीने आपण उभा आहोत. परंतु ते चिंतन अन्य ठिकाणचं होऊ नये, ते फक्त गोकुळातलं व्हावं. अजून सांगतो, हा थांबा. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी.
उच्चारावे केले देवे द्वारके. चुकलो का मी नवनाथ महाराज? चरित्र ते उच्चारावे केले देवे हस्तिनापुरे. का गोकुळे? कर्मलीला, भक्तिलीला आणि ज्ञानलीला देवाने केल्या. पण भक्तिलीलेचं वर्णन गोकुळामध्ये येतं म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. एक 10 मिनटं कीर्तन पुढे नेऊन ठेवलं, 6 मारलं डायरेक्ट त्यांनी. ऐका, त्याचं कारण असं आहे. गुरुवर्य बाबा सांगायचे, मधुकर बाबांचं चिंतन आहे बरं का. बाबा म्हणायचे प्रभू रामचंद्रांचा अवतार आणि भगवान परमात्म्याचा अवतार अंतर आहे, विरोधाभासी आहे. एकीकडं बघितलं तर चैत्रामध्ये जन्म आहे, नवमीला जन्म आहे. इकडे पावसाळ्यामध्ये अष्टमीला जन्म आहे. इकडे उन्हाळ्यामध्ये भर दुपारी आहे, तिकडे रात्रीला मध्यरात्री आहे. इकडे चैत्र आहे, तिकडे श्रावण आहे. इकडे राजवाड्यामध्ये, या बाजूला बंदी शाळेमध्ये आहे. किती किती विरोधाभास. एक बाणी एक पत्नी एक वचनी, जान जाय परिवचन न जाय, ऐसी रघुकुल रीत सदा चली आई. भगवंताचं जीवन, प्रभू रामरायाचं जीवन. आणि इकडे काय भोग भोगोनी तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. विरोधाभास, सर्व विरोधाभास. बाबा फार गोड मांडायचे. हा विरोधाभास असताना सुद्धा, प्रभू रामचंद्रांचं जीवन एवढं आदर्श असताना सुद्धा ते का उच्चारण करायचं नाही? बाबा म्हणायचं त्याचं आचरण करायचं, भगवान परमात्म्याचं उच्चारणच करायचं. कारण प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये पित्याने मागितलेल्या वराच्या दृष्टीने, वचनाच्या दृष्टीने राज्य सोडायची वेळ आली तर सोडा, कारण ते पित्याचं वचन आहे. माता जरी जगनिंदा ठरवित असेल पण तिला तुम्ही वंद्य ठरवा, प्रभूंचं जीवन आहे. प्रभू रामरायांच्या जीवनामध्ये वनवासामध्ये राहत असताना जे भेटतील त्यांच्या सहपरकीयाच्या ठिकाणी शत्रूला परास्त कसं करायचं हा आदर्श मिळवा. अशा अनेक अंगाने प्रभूंचं जीवन सुंदर आहे. पण तेच जीवन एक बाणी एक पत्नी एक वचनी असं राहा ग्रस्त आश्रमामध्ये, पण भगवान परमात्म्याचं आचरण करू नका. कारण का? त्याचं काहीच तुम्हाला जमणार नाही. त्याचं कारण असं आहे, एकाने असं विचारलं होतं, द्विभार्या विवाह करण्याला काय हरकत, म्हणजे दुसरी पत्नी करायला मला हरकत काय? म्हणले नको, एक बाणी एक पत्नी. तो म्हणले 16 सहस्रनारी. मी त्याला दुसरं सांगलं, त्याने 12 गाव अग्नी गिळला होता. तू 20 तवाचा खडा गिळून दाखव, मग दुसरी कर. त्याचं कारण असं आहे, बरोबरी करायची नाही. देवाचं जीवन उच्चारणीय आहे म्हणून. पण उच्चारण करत असताना गुरुरे शांतीब्रह्म बाबा सांगतात, भगवंताने ज्ञानलीला केली, कर्मलीला केली, ते नाही, फक्त भक्तीची लीला गोकुळामध्ये जे केलं. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. ते चरित्र करण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याच्या अवताराची काही कारणं आहे. हा काला करत असताना, तो काला करत असताना त्याचे काही प्रकार आहे. फक्त स्पर्श करून जातो, वेळ फार पुढे गेली. प्रतिमात्मक काला उपजोनिया पुढते येऊ, काला खाऊ दही भात. प्रतिमेच्या रूपाने दही हंडी आहे, तिच्यामध्ये दही आणि लाही आहे. लाही नाम जीव, दही नाम नवनीत, म्हणजे भगवान परमात्म्याचं मिश्रित स्वरूप, म्हणजे जीवशिवाचा काला, द्वैत अद्वैताचा काला, ज्ञान जाळून ज्ञानाने अज्ञान जाळून केलेला काला, म्हणजे या ठिकाणी हा प्रतिमेचा काला आहे. एक ज्ञानमयी काला आहे. ज्ञानमयी काला म्हणजे काय? भगवान गेला वाद खंडोनी, हा तुका म्हणे भेदाभेद, गेला वाद खंडोनी, किंवा तुका म्हणे काला कोठे आभेद. हा ज्ञानमयी काला आहे. ज्ञानमयी काला, त्या ज्ञानी पुरुषाला जगत सर्व भावम सारखं दिसतं. ज्ञानमयी काला आहे. त्याच्यावर भक्तिमयी काला, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. भगवान परमात्म्याने हरिनामाचा खिचडी काला केला. त्या काल्याचं सर्व गोकुळामध्ये येण्याचं कारण आहे, पापी जे भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे, दिदलासे त्रास ऋषीमुनी सर्वा, न कोणी मानी देवा एक, राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण, बुडाला धर्म अधर्म झाला फार भार मजाता. देवा अवताराला अवताराला येण्याचं प्रयोजन केलं. वसुदेव बाबा देवकी पात्र निवडलं. सर्वांना कथा माहित आहे. भगवान परमात्म्याचं अवतरण कधी होतं? यदा यदा ग्लानिर्भवति भारत अभिज्ञानम धर्मशतदात्मानां सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगाने देव अवताराला येतो. भगवान परमात्म्याने ठरवलं अवताराला यायचं, दोघांना पात्र निवडलं.
ठरल्या पद्धतीनं देवक नावाची कन्या देवकी देण्याचं ठरलं. कंसाची सक्की पुतणी आहे देवक, हा कंसाचा सक्का भाऊ आहे. ती 7वी मुलगी आहे. पहिल्या 6 सुद्धा वसुदेव बाबाला दिल्या. त्याचे अनेक कारण आहे. आता ऐका, देत असताना वरात निघाली. वरातीमध्ये आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मानी हा भरभसा बोलण्याचा. ऐक म्हणले, तू ज्यांची वरात घेऊन मिरवतोय त्यांच्या पोटी जो 8वा येईल तो तुला वधेल. खड्ग घेऊन या माराया धावला, हात तो धरीला. वसुदेव बाबाने अरे आम्हाला कशाला मारतो, 8वा येणारे. मग एक बंदी शाळेत टाकलं. 1 2 3 4 पहिला मुलगा झाला. किती जरी झाला तरी मामा होते. कंस काय होते? मामा होते. मी नेहमी सांगतो बाबा चिंतन, कंस मामा, शकुनी मामा, अजून मारीच मामा. हे मामा नावाचं प्रकरण कठीण आहे म्हणून मी पाटोद्याकरांना सांगतो तुम्ही महेंद्र मामा म्हणू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सोपन महाराज माझ्या समोर आहे, सगळे संस्थेचे मंडळी समोर आहे. मी एक सांगत असतो अभिमानाने, हे मामा नावाची क्रेज या सगळ्या लोकांनी घालवली. कोणी कोणी घालवली? कंसाने घालवली, मारीच मामाने सुद्धा घालवली. नको ते जरी ठीक, देवाच्या हातून घालवली ना. अजून कोण राहिले? शकुनी. ते शिल्लक राहिले. लोक म्हणतात तुझा मामाना पक्का शिल्लक राहिले. क्रेज घालवली. पण ती क्रेज कलियुगामध्ये आमच्या पूजनीय सोनोपंत मामांनी पुन्हा जिवंत केली, लक्षात ठेवा. म्हणून आमचे वैद्य बाबा म्हणायचे, मामा तर मामा, दांडेकर मामा, बाकीचे मामा येत नाही कामा. नाही, सध्या एवढं प्रकरण मामांचं खालवलेलं नाही. विठाला 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 विठाला. कंसाच्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं. पुण्य सारावया आले देवर्षी नारायण नारायण म्हणले. ऐक, पहिला सुद्धा 8वा ना 8वा सुद्धा पहिला होऊ शकतो. गुरुवर्य मधुकर बाबांचं गणित फार गोड होतं. 8 1 8 8 2 हां 6 1. बोला ना पुढे, गणित पक्क आहे ना. 7 8 3 4 आणि 2 आपलं हा 6. 8चा आकडा घट्ट असतो. 9चा आकडा बघा तो स्थिर असतो. 9 1 9 9 2 18 8 आणि 1. आता ते घरी जाऊन ग्रहपाठ बरा आहे तुम्हाला काहीतरी. हे सगळं करा. गुरुवारी बाबा सांगायचे 8चा आकडा घट्ट आहे असं गणित देवर्षी नारदांनी पटवून दिलं. आणि कंसाच्या मनात आलं 100% होऊ शकतं म्हणून पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा 7वा तो गर्भयोग मायेने नेला, रोहिणी उदरामध्ये साठवला. परिणाम 8वा भगवंत सुंदर त्रिभुवन सुंदर जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती देवकी माता म्हणले नको, बालकृष्ण म्हणून जन्माला आहे. बालकृष्णाला सोडा सोडा मिठी, लपवा लपवा बाळाला घ्या आणि काय करा. उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती. यमुना मातेचा पूर आचाड भरला. तो का भरला? भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणाशी. चरणाच्या ठिकाणी गंगा आहे आणि गंगा यमुना बहिणी आहे आणि सवती आहे. दोघींची भेट व्हावी म्हणून यमुना माता गंगेला भेटण्यासाठी अंगुष्ठ काढला. भेट झाली. पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर नंदबाबाच्या वाड्यामध्ये देवाला ठेवलं. मायेला डोक्यावर घेतलं. वसुदेव बाबा पुन्हा मथुरेमध्ये आले. गोकुळामध्ये रडण्याचा आवाज आला. जनाबाई महाराजांनी तो बघितला. जनाबाई महाराजांनी असणाऱ्या गोकुळाला जाग करून सांगितलं, अरे ऐका, गवळाना गवळाना सांगत गवळा नीला पुत्र झाला यशोदेला. धावे एकी पुढे एक वाटे सुंट बळे. एक धावे एकी पुढे एक वाटे सुंट बळे. गवळाना गवळाना सांगत गवळा नीला पुत्र झाला यशोदेला. गवळाना गवळाना सांगत गवळा नीला पुत्र झाला यशोदेला. गवळण आन गवळण. संदीप महाराज जुनं भजन कुठे मसुका कुठे. हा ते मसुकाकांची बाबा फार आठवण होते. या भोयगावच्या कीर्तनामध्ये काय ते सुनबाई पाया पडून सांगते मी सुनबाई. हा घरामध्ये खट्ट्याळवाणी वागायचं नाही. शेपक म्हणायचे पण बाबा म्हणायचे त्या गवळणीने बऱ्याच सुना धारेवर आणल्या म्हणे काकाने. ऐका,
बाबांचं विशेष होतं प्रेम. बाबा म्हणायचे ते गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला, एक धावी एकी पुढे, एक वाटी किंवा ताटी वाटी सुंटवडे ऐशी ग मांगणा स्वरूप सुंदर आहे मांगणा. नामावले आली धनाची आखरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामा म्हणे आली नंदाचे अंगणा, स्वरूप सुंदरा देवांगणा. देवांगणेला लाजविली एवढी सुंदर. सवे घेवोनी गोदला, सवे घेवोनी गोदला. या नाही राहणार हे मोरी गोधरा, सवे घेवोनी गोधरा, सवे घेवोनी गोधरा. गोधने गोधने तारावयाचा तुषारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्णदान मागे निर्या चढून तवती यशोदा जननी हो, तवती देखिली यशोदा जननी हो. गोधने गोधने तारावयाचा तुषारंग पाणी, तारावयाचा तुषारंग पाणी. अशा पद्धतीने तर गेला माझा गोपाळ गोंगडीवाला. काय बाबांना जे आवडायचं ते आपण या सप्त्यात केलं, म्हणून बाबांचाच अभंग निवडण्याचा प्रयत्न. बाबा यांना या सगळ्या गोष्टी आनंदात. काला बापरे बापरे बापरे. मला अनेक लोक म्हणतात काला म्हणजे बरेच काल्याचे कीर्तन अनुकंपेने मिळाले. लोक म्हणतात काला फार, लोक म्हणतात का छान केला. मी सांगत असतो बाबाच्या काल्याच्या कीर्तनाचा अजून माझ्याकडे एक अंशसुद्धा नाही. विचार करा, जर तो काला एवढा गोड वाटा, बाबांचा काला काय होता सांगू का? आपल्या एका भाषेत नादच करायचा. हां बाबा बाबा ऐका. असे बाबांनी आता गाई चाराया रानात गेल्या म्हणजे सवंगडी घेतले, गोपाळ घेतले, सगळ्यांना सोबत घेतलं. आता काय काहीतरी चित्ताला त्रिगुण खेळ मांडो, अभंग दुभंग तिभंग पोरा त्रिगुण खेळ मांडो, पोरा त्रिगुण खेळ मांडो, अभंग दुभंग तिभंग पोरा त्रिगुण खेळ मांडो. हा खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. अभंग दुभंग तिभंग अभंग दुभंग हातामध्ये काठी, हो तारी कसे
असं वाटतं गुरुवर्य बाबांना वैकुंठामध्ये सुद्धा आता आनंद अश्रू आवरत नसतील. त्याचं कारण आहे फार काल्याचं कीर्तन आवडायचं बाबांना, स्वतःचं आणि जगाचं आहे. आणि त्याच्यामध्ये मला स्वतःला सुद्धा आत्तापर्यंत जेवढे काले मी ऐकले जेवढे केले, पण असे काही खेळ झाले सांगू का. आता हे आपला जेवढा चॅनल जे आहेत ना प्रदीप भाऊ, फार गोड शूटिंग काढतात ते आता हा सप्ताह बाजूला आणि एकटे खेळ बाजूला राहतील यूट्यूबला. वा वा वा, आनंदाचं भरतं खेळाच्या रूपाने आलं. आणि ते खेळ खेळता खेळता आदरणीय दौलत भाऊंनी त्याच्यामध्ये मोठी अशी दोरी ओढली, खांदी बार पोटी भूक. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे भोलेनाथ, आता ऐसे भोलेनाथ. वैराग्याच्या गोष्टी. प्रत्येक जीव जन्माला येतो 100% सगळ्यांचं कर्म धर्म ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार घडत असतं. बाबांचं जीवन 54 वर्ष आपल्याला लाभलं. त्यापैकी 14 वर्ष बाबा जोपळ गावात राहिले. भाटगावला शाळेत असताना बिझेड जाधव सर होते, आपणांना माहीत आहे. मराठीमध्ये अतिशय तज्ज्ञ शिक्षक बिझेड जाधव सर. म्हणजे त्यांनी शिकवलेलं व्याकरण आजही त्या मुलांच्या प्रपंचामध्ये असून कोणालाही ते पाठ महाराजही होते का हो? गुरुवर्य ते बिजेड जाधव सर आप्पा म्हणतात मारत नव्हते, तुडवायचे. अजून आहेत सर. मला एक सांगायचं आहे, बाबांना बाबा हे जे पद आहे उपाधी ही बिजेड जाधव सरांनी दिली. कारण बाबा त्यावेळेस डोक्यामध्ये टोपी घालून यायची, शाळेत टोपी घालून यायची. याला उपजत संस्कार म्हणतात. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी. तशी उपजत ते संस्कार, गर्भसंस्कार. वडील वारकरी, झोपूळ हे मूळ वारकरी परंपरेचं गाव. सूर्यभान पाटील धामणे असतील, विश्वनाथ बाबा असतील, वैकुंठ अशी माऊली बाबा असतील, अनेक संत म्हणजे साधुवृत्तीच्या महात्म्यांच्या पठडीमध्ये तयार झाले. आदरणीय माझ्या डाव्या हाताला भाऊ बसलेत, शिवाजी भाऊ वाघ. शिवडीला नतुसिंग बाबांचा वारसा भाऊंना लाभला शाळेमध्ये. त्या अनुषंगाने भाऊंचंही मार्गदर्शन बाबांना लाभलं. मधू भाऊ, बाळू काका, कैलास बाबा हे सवंगडी बाबांना लाभले. आणि ह्या सगळ्या मंडळीच्या द्वारा बाबांचं बाबा पण हे सिद्ध होण्यासाठी बाबांनी घरदार सोडलं आणि कृष्णगावला गोपालगिरी नावाने दीक्षांत सोहळा त्या ठिकाणी झाला असं लोक म्हणतात. पण बाबांनी मला सांगितलं होतं जो गुरु कान मंत्र असतो तो घेतला नव्हता. मूळ संन्यास दीक्षा नव्हती, भगवे वस्त्र दीक्षा घेतली. त्या गुरुचं आणि बाबाचं काही जमलं नाही. मग तिथून पुन्हा घरी आले. आता परमार्थामध्ये थट्टा होते. थट्टा कशी होते सांगतो. तुमचा एखादा मुलगा जर आळंदीला 4 वर्ष गेला ना आणि त्याला जर काही जमलं नाही, लोक म्हणतात त्याला काहीच जमलं नाही, आणि तो गावामध्ये राहून काहीच केलं नाही तर त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं. पण सांगू का, अरे शेण मातीवर पडलं म्हणजे माती घेऊन उठणारच. तो आळंदीला मुक्कामी राहिला ना, काही नाही पण त्याने पुण्यप्रदानता केलीच समजा, हे लक्षात ठेवा, विषयच घ्यायचा नाही. मग त्या दृष्टीने बाबा तिथे राहिले. बदलापूरला गेले. व्याकरणामध्ये कौमुदी तयार होती बाबांची, तयार होतं व्याकरण, प्रचंड तयार होतं व्याकरण. भाटगावला शाळेमध्ये 9वी आणि 10वीच्या वर्गांना दरवर्षी गायकवाड सर त्यांना शिकवण्यासाठी बोलवायचे. पहिल्या 3 कविता म्हणजे 3 अभंग असायचे, बाबा शिकवायचे. धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यामध्ये सगळीकडे बाबाने जसा वेळ भेटेल कोणालाच अडवलं नाही. जय बाबाजी परिवाराचे वसंतापा माझ्यासमोर आहे. 11व्या पुण्यस्मरणाच्या वेळेस अखंड 21 दिवस पूर्ण जिल्ह्याची फेरी बाबांनी त्यावेळेस कितीतरी 15-20 लाख रुपये जमा करून बाबाजींच्या कार्याला लावले होते. जय बाबाजी परिवार त्यांनी असं नाही म्हणलं ते साधू परंपरा, तेही केलं. जय योगेश्वर परिवाराला कायम सपोर्ट केला. वारकरी संप्रदायाची कास धरली आणि ती अशी धरली. वेळेच्या बाबतीत बाबांचे 3 गुण होते, म्हणजे सर्व गुण संपन्न होते, पण विशेष वेळेच्या बाबतीत त्यांना तडजोड जमत नव्हती. बाबांचं अजून विशेष एक होतं, बाबांना संबंध जोपासण्यासाठी फार आवडायचं. म्हणजे काय,
भिडस्त स्वभाव होता. एखादी व्यक्ती रस्त्याने चालता चालता जरी म्हणली बाबा चहा घ्यायचा का, जाऊ. नाराज कोणाला केलं नाही. फार मोठं व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावरून एक वाक्य मी सांगणं म्हणजे एक वेगळी चर्चा होईल, पण स्पर्श करतो त्या वाक्याला. बाबांचा पूर्वग्रस्त आश्रम जो बिघडला होता पहिला, मला बाबांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं होतं, ऋण वैर हत्या कधी राहू नये म्हणले, कोणाशी वैर धरू नको. बाबा म्हणले खरं सांगू का, काय साधू वृत्ती असते बघा बरं. माझा संसार झाला पण त्यांचा राहून गेला. पुढचा विस्तार करणार नाही, समजण्यावाले सगळ्यांना माहिती आहे. याला साधू म्हणतात महाराज. एवढा त्रास दिल्यानंतर सुद्धा हृदयामध्ये चित्ताला जागा